नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पेशंटला वेळेवर अँब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही म्हणून आरोग्य केंद्रात जात गोंधळ घालून रुग्णवाहिका चालक व आरोग्य अधिकाऱ्याला दमदाटी करण्यात आली. खेड तालुक्यातील पाईट गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सदरची घटना घडल्याची तक्रार महिला डॉक्टर अधिकारी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. महाळुंगे पोलिसांत नवनाथ दरेकर, प्रमोद माणिक खेंगळे, राजेंद्र बाबूराव पापळ व विशाल शंकर केदारे सर्वजण राहणार पाईट, तालुका खेड व त्यांच्यासोबतचे 10 ते 11 अनोळखी इसम यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील फिर्यादी महिला डॉक्टर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाईट आरोग्य केंद्रात फिर्यादी त्यांचे काम करत असताना सुमारे 15 जणांचा जमाव त्या ठिकाणी आला. त्यांनी आमच्या पेशंटला साप चावलेला असताना देखील अँब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही या कारणावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी यांच्या अंगावर धावून येत अँब्युलन्स आत्ताच्या आत्ता आणा, नाहीतर अँब्युलन्स चालकाची बदली करा किंवा तुमची बदली करतो अशी धमकी दिली. दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणला अशी तक्रार महाळुंगे पोलिसांत देण्यात आली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुणे नाशिक महामार्गावर कुर्रुळी फाटा या ठिकाणी घडला. या प्रकरणी पोलीस हवालदार अशोक जायभाये यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी मयत दुचाकीस्वार अंकित कुमार नोपाराम जाट वय वर्षे 20 राहणार चिखले याच्यासह सुनील बेरुआ वय वर्षे 30 राहणार गायकवाड वस्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातात ठार झालेला अंकित जाट हा अपघातापूर्वी त्याच्या दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होता. यावेळी आरोपी सुनील बेरुआ हा रॉंग साईडने समोरून आला व त्याने अंकित कुमार याच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यात अंकित कुमार याचा जागीच मृत्यू झाला, तर अंकित कुमार यांच्या पाठीमागे बसलेली महिला आणि पुरुषाला देखील गंभीर दुखापत झाली. यावरून एमआयडीसी महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. चाकण औद्योगिक भागात रोहकल फाटा या ठिकाणी लांडेमोरी या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. पुणे नाशिक महामार्ग रस्त्याच्या साईड पट्ट्या खचले असून अवजड वाहतूक करणारी वाहने अशी रस्त्यावर उलटत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कडूस ते राजगुरुनगर रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरतो आहे. नुकत्याच केलेल्या रस्त्यावर चक्क मोठमोठे खड्डे पडलेत. याबाबत स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाला फक्त कमिशनमध्ये रस आहे. निकृष्ट कामामुळे नागरिकांचे जीव गेले तरी त्याची कोणालाही फिकीर नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कडोस रानमळा ते किवळे रस्ता अत्यंत दयनीय अवस्था असून या रस्त्यावरून चाकण एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला व युवक नोकरीनिमित्त प्रवास करतात. रस्ता अतिशय खराब असल्याने कामावर जाण्यास वेळ लागतो. तसेच 4 चाकी व दुचाकी वाहने यांचे अपघात होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. पाईट येथे जिल्हा परिषद शाळा ते नवखडेनाथ मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून बेशिस्त वाहन पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. सांडभोरवाडी तालुका खेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंगनाथ भिकाजी आरोडे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. सन 2008 ते 2013 मध्ये ते उपसरपंच होते. मावळते उपसरपंच बाळासाहेब सांडभोर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदाची निवडणूक शुक्रवारी दिनांक 6 रोजी घेण्यात आली. खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील धामणगाव बुद्रुक येथील भागात वाडीतील ज्येष्ठ नागरिक शाळकरी मुले यांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना गेली अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. आळंदी तालुका खेड येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे. रुग्णालयात जास्तीत जास्त आरोग्य सोयी सुविधा पुरवण्यासाठी भर देणार असल्याचे डॉक्टर उर्मिला शिंदे यांनी सांगितले. चाकणमधील वाहतूक कोंडीची समस्या कमी होत नाही. दिवसा काही मार्गांवर अवजड वाहतुकीच्या बंदीचा निर्णय घेण्यात आला, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. पोकळ घोषणांच्या बाबत नागरिकांची ओरड सुरू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास जाग आली आहे. तळेगाव ते चाकण रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी एकूण 8 तास अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मात्र सदरची बंदी केवळ तळेगाव ते चाकण एमआयडीसी मधील HP चौक दरम्यान असणार असल्याचे समजते. त्यामुळे चाकण एमआयडीसी मधील अवजड वाहतूक बंद राहणार की अविरतपणे सुरूच राहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने याबाबत आदेश देण्यात आले आहेत. चाकण येथून पर्यायी महामार्ग उपलब्ध नसल्याने जड अवजड वाहतूक बंद ठेवण्याच्या वेळेत वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय. तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D वरील तळेगाव ते चाकण जाणाऱ्या
सर्व जड किंवा अवजड, मध्यम, अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच हलकी, लहान वाहने, प्रवासी बसेस वगळून वाहनांना सकाळी 8 ते दुपारी 2 व सायंकाळी 5 ते 7 वाजेदरम्यान प्रवेश बंद करण्यात आले आहेत. या कालावधीत ही वाहतूक वडगाव कमान ते तळेगाव, एमआयडीसी ते आंबी सर्कल, कातवी, नवलाख, उमरे, बदलवाडी, भामचंद्र डोंगर उजवीकडे वळून वासुली फाटा ते HP चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल. हा बदल रविवारी दिनांक 8 सप्टेंबरपासून लागू करण्यात आलाय. चाकण पालिकेच्या वाढीव कर रचनेस स्थगिती, राज्य शासनाचे निर्देश. चाकण पालिकेने केलेल्या अन्यायकारक करवाढीला अखेर राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी पुणे व मुख्याधिकारी चाकण नगर परिषद यांच्या नावे पत्रे पाठवून चाकण पालिकेच्या मालमत्ता संदर्भातील 2022-23 ते 2025-26 या चतुर्थ वार्षिक कालावधीसाठी निश्चित केलेल्या वाढीव कर रचनेस तूर्त स्थगिती देण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. चाकण पालिकेने केलेल्या भरमसाठ करवाढीच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर नितीन गोरे यांच्या पत्राचा संदर्भ देत शासनाने वाढीव करवाढीस स्थगिती दिली आहे. चाकण पालिकेच्या हद्दीतील मिळकतधारकांना घरपट्टी व नळपट्टीमध्ये मागील वर्षी भरमसाठ वाढ करण्यात आली होती. पालिकेने दिलेल्या देयकात नव्याने शिक्षण कर हा लावण्यात आला होता. शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षण कर लावण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप होता. चाकण पूर्वी स्थापन झालेल्या पालिकात एवढा मोठा शिक्षण कर लावण्यात आलेला नाही. मात्र चाकण पालिकेने एवढा कर का लावला असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत होते. मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीच्या एकूण किमतीवर 6% शिक्षण कराचा मोठा बोजा पडलेला असल्याच्या तक्रारी करून हा कर रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र पालिकेने पत्र देऊन सदरचा कर रद्द करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. दरम्यान नितीन गोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चाकण नगर परिषदेने केलेली कर आकारणी तसेच त्यात समाविष्ट केलेले इतर अनावश्यक कर कमी करून पुन्हा नव्याने कर आकारणी दर निश्चिती करून त्याप्रमाणे कर वसुली करण्यात यावी याबाबत सकारात्मक चर्चा करून निवेदन दिले होते. त्यानंतर आता शासनाने वाढीव कर रचनेस तूर्त स्थगिती देण्याबाबत निर्देश दिले आहेत. आळंदी नगर परिषदेने समस्त आळंदी पंचक्रोशीत यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतलाय. याचाच एक भाग म्हणून माझी वसुंधरा अभियान 4.0 अभियानाअंतर्गत जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी शहरात एकूण 5 मूर्ती संकलन केंद्रांचे नियोजन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी गणेश मूर्त्यांचे विसर्जन नदीपात्रात न करता नगर परिषदेच्या मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती दान करावे या नगर परिषदेच्या आवाहनास नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी विधितज्ञ राजेंद्र उमाप यांची फेरनिवड करण्यात आली आहे. चाकण औद्योगिक भागात मागील 2-3 महिन्यात डेंग्यू आजाराचे व चिकनगुनिया आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर मिळून येत आहेत. याबाबत प्रशासनाकडून फारशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. डेंग्यूने अनेक जण बड्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र सामान्य नागरिकांना अशा आजारांना सामोरे जाणे परवडणारे नाही. प्रशासनाने योग्य ती उपाययोजना व जनजागृती करण्याची गरज आहे. चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होऊ लागलाय. मेदनकरवाडी हद्दीतील चक्रेश्वर ते कडाचीवाडी रोडवरील एका सोसायटीमधील 5 ते 6 वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या मोकाट भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. कॅमेरा येतो तुमचा. त्या दिवशी अचानक माझी स्क्रीनवरती नाही का लक्ष गेलं तर स्क्रीनमध्ये मला असं दिसलं की एक मुलगी होती आणि तिच्या भोवती सगळी कुत्री तिला फाडताना म्हणजे नाही का हे होत होती. तर मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की कुत्रा नाही का एक मुलीला धरलेली बाबा. तर मग आम्ही बाहेर आलो. जर आम्ही त्या दिवशी बाहेर जर आलो नसतं ना तर त्या पोरीला पूर्णपणे फाडली असते त्या कुत्र्याने. तर फक्त आहे ना आमचं एवढंच मागणं आहे की हे जी कुत्री भटकी कुत्री तर त्यांना आहे ना निदान ही ग्रामपंचायतवाली वगैरे नगर परिषदवाली यांनी आहे ना काहीतरी निर्णय घेऊन ही कुत्री उचलली पाहिजे. नाहीतर मग कधी ना कधी तरी काहीतरी आधी ही छोटी मुलं आहेत तर ती गणपती उत्सव वगैरे आहेत तर त्याच्यामुळे कधी पण बाहेर वगैरे येतात आणि ही कुत्री आहेत ना पूर्णतः त्या दिवशी जर आम्ही आलो नसतो तर त्या दिवशी पूर्णतः त्या पोरीला फाडली असते. त्याच्यामुळे चाकण पंचक्रोशीमध्ये एक कुत्र्यांचा आकार माजलेला आहे. नाही तर मोठ्या माणसांवरही ते कुत्रे अटॅक करतात आणि कसे रात्रीचे भाडेकरी वगैरे असतात, मुलं मुली काम कंपनी जातात, रात्रीचे 1-2 वाजता येतात, त्यानंतर त्यांच्यावर सुद्धा तो हल्ला करतात कुत्रे. त्यामुळे त्यांना काहीतरी बंदोबस्त हा केलाच पाहिजे. चाकण नगर परिषदेतील लेखापाल महेंद्र दरेकर यांचे निधन झाले आहे. अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेले दरेकर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. शेलगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सोमवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी चिंचोशी या ठिकाणी जनसंवाद दौऱ्यानिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कूल निमगाव तालुका खेड या ठिकाणी आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना आमदार मोहिते यांनी मार्गदर्शन केले. खेड तालुक्यात ठिकठिकाणी 1.5 दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. गणपती उत्सवातील दुसऱ्या दिवशी राजे शिवछत्रपती मित्रमंडळ, चंद्रमा गार्डन, वाडा रोड, राजगुरुनगर यांच्या वतीने प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असते. यंदाही या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. कनेरसर तालुका खेड येथील सर्व गायरान जागा औद्योगिकीकरणासाठी संपादित झाल्या. त्यामुळे यात्रा व सार्वजनिक उपक्रम यासाठी कोणतीही जागा शिल्लक नसल्याने एमआयडीसी कार्यालय पुणे या ठिकाणी धरणे आंदोलन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी डॉक्टर अर्चना पठारे यांनी KEIPL कडून अहवाल मागवला. लवकर याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. कडूस गावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून गारगोटवाडी गावच्या शेतकरी सभासदांनी एल्गार करत आपली वेगळी चूल मांडली आहे. कडूसमधून फुटून स्वतंत्ररित्या भैरवनाथ विविध सेवा सहकारी सोसायटीची स्थापना करण्यात आली. कित्येक दशकानंतर नवीन सोसायटीच्या स्थापनेस नोंदणी सहकार निबंधकांनी मंजुरी दिली. तालुक्यातील 105वी कार्यकारी सेवा सोसायटी होण्याचा मान गारगोटवाडी गावाने मिळवला आहे. 1200 शेतकरी सभासदांची ही सोसायटी तयार झाली आहे. दरम्यान तालुक्यात अनेक सोसायटीमध्ये अशी फूट पडण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.